असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट. महाराष्ट्राचं नव्हे तर देशाचं आराध्य दैवत छत्रपती शिवराय, संविधानकर्ते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्यांनी तुमच्या आमच्या धमन्यांमध्ये मराठीचा श्वास दिला, ध्यास दिला, संघर्ष करायला शिकवलं, संकटात ताट मानेनं उभं राहून जिंकायला शिकवलं, ते वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करतो. आणि आज विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या होणाऱ्या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे यांनी ज्यांना उमेदवारी दिली ते सन्माननीय शिवसेना नेते अनिल परब आणि जमो अभ्यंकर यांच्या प्रचारासाठी, प्रसारासाठी आणि त्यांच्या विजय निश्चितीसाठी आज खास उपस्थित असलेले शिवसेनेचे युवा नेते, युवासेना प्रमुख नेते, आमदार माननीय आदित्यजी ठाकरे साहेब, व्यासपीठावरील सर्व मान्यवर मंडळी, उपस्थित निष्ठावंत शिवसैनिक बांधवांनो, भगिनी आणि मातांनो, खरं मी अधिक बोलणार नाही कारण आदित्यजी बोलणार आहेत. फक्त एकच दोन गोष्टी सांगेन की मध्ये मगाशी अनिल परबांनी काही सूचना केल्या, अभ्यंकर सरांनी काही सूचना केल्या. तुम्हाला एक सांगतो साहेब, एक लक्षात ठेवा, साहेबांच्या आशीर्वादाने उमेदवारी मिळाली. माझा क्रमांक EVM मशीनवर 1 नंबर होता. आता आणखीन मजेशीर आहे बघा, उद्याच्या निवडणुकीत अनिल परबांचा क्रमांक 1 आणि जमो अभ्यंकरांचा पण क्रमांक 1 म्हणजे विजय नंबर 1. हा, त्यामुळे आता आणखीन काय बोलायचं असेल तर मला एवढंच सांगायचं आहे. 2 गोष्टी खास करून तांत्रिक बाबी सांगितल्या. त्यातलं अनिल परबांनी खरं तर कौतुक केलं पाहिजे. तुमच्या लक्षात आलं पाहिजे माणसं किती स्वार्थी असतात सर्वसाधारणपणे. मी उभा आहे तर मी माझ्याबद्दल बोलतो, पण जेव्हा पक्षाच्या वतीनं 2 उमेदवार मुंबईतनं उभे राहत आहेत तेव्हा अनिल परब तुम्हाला मार्गदर्शन करत असताना किंवा सूचना करत असताना त्यांनी जमो अभ्यंकरांची सुद्धा निवडणूक कसं करता येईल याच्या सुद्धा सूचना केल्या. यालाच म्हणतात निष्ठावंत शिवसैनिक, याला म्हणतात शिवसेनेची बांधिलकी. माझं नाही, आमचं, मी नव्हे, आम्ही, हा जो विचार आहे तो लक्षात घेतला पाहिजे. आणि म्हणून तुम्हाला एक सांगेन की जेव्हा खास करून शिक्षक मतदारसंघामध्ये शिक्षक शिकवण्यासाठी सगळे माझ्या आपल्या दक्षिण मुंबईत आहेत, राहण्यासाठी म्हणजे उत्तरेत आहेत किंवा आणखी तिकडच्या पूर्व भागात राहणारे आहेत, त्या हे जे कोऑर्डिनेशन आहे ते करणं महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यामध्ये एक गोष्ट जशी त्यांनी सूचना केली की आपलं जे काय पॅम्पलेट आहे किंवा त्याच्या पलीकडे आपण जी मतपत्रिका दाखवणार आहेत ती त्यांच्यासोबत खिशातनं घेऊन जा, पण त्याच्यासोबत आय कार्ड पण घेऊन जायला सांगा बरं. तो तिथे येईल आणि सांगायला घरी आय कार्ड राहिलं, मग झालं बोंबललं सगळं. कारण काय पराक्रम करतात ते त्यांनी सांगितलं ना की पदवीधर असून सगळ्यात बाद मतं कुठे होतात तर ती पदवीधर मतदारसंघात होत आहेत. त्यामुळे या 2 सूचना लक्षात घ्या. मला वाटतं आज मी अतिशय आनंदी आहे की आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब, मी फक्त एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो. आमच्या लहानपणी सुद्धा होती काही लोकांना आत्ता महात्मा गांधीवर सिनेमानंतर कळायला लागले असं सांगतात आता ती माणसं. पण साहेब, आमच्या पुस्तकात शिरीष कुमार होता, नंदुरबारचा शिरीष कुमार हा मुलगा. भारताच्या स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये हा मुलगा तिरंगा झेंडा घेऊन उभा होता. आणि त्यावेळेला परकीय कपड्यांची होळी हे आंदोलन गांधीजींनी सुरू केलं होतं. शिरीष कुमार उभा असताना तेवढ्याशा लहान 10-12 वर्षाच्या मुलावर इंग्रजांनी गोळ्या झाडल्या, पण त्यांनी तिरंगा हातातला सोडला नाही. त्याला म्हणतात स्वातंत्र्य सैनिक. बरं का, मी एक गोष्ट का सांगितली थोडक्यात सांगतो, कारण आदित्यजी मी मोठं इलॅबोरेट करून सांगू शकलो असतो. यातलं महत्त्वाचं काय आहे की समर्पित भावनेनं जगणं. मला काय कर्तव्य काम दिलंय ते मी चोख बजावीन किंवा मनापासून स्वतःहून करीन. आज मी जेव्हा पाहतो तेव्हा मनामध्ये येत राहतं बरं का. आज सुद्धा बैठकीला बोलत सगळे उपशाखा प्रमुख, त्याच्यावरील सगळे पदाधिकारी, महिला आघाडीच्या शाखा संघटक, त्याच्यावरील पदाधिकारी, असं सगळं बघून आपण सभागृह घेतलं, युवा सेनेचे पदाधिकारी. मग मला असं वाटतं की ज्या तडपेनं आज आदित्यजी इथे बसलेत म्हणून नाही सांगणार, तुम्ही सगळ्यांनी ऐकलेलं पण आहे, तरी पण पुन्हा एकदा सांगतो. मला खूप अभिमान वाटला की पुण्यातल्या एका सभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक नेता किंवा एक पदाधिकारी
तो भाषण करताना असं म्हणाला, आज आदित्यजी ठाकरे इथे आले ते उद्धवजी बाळासाहेब ठाकरेंचे सुपुत्र म्हणून नव्हे, वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे नातू म्हणून नव्हे, पण ज्या पद्धतीनं संकट आल्यानंतर आदरणीय उद्धवजीच्या सोबत संघर्षाला उतरले ते पाहून मला त्यांचा अभिमान वाटतो, अभिनंदन करतो असं जेव्हा सांगतं तेव्हा असंच आम्हाला सुद्धा किंवा तुम्हाला सुद्धा आपल्याला सांगता आलं पाहिजे, माझा गटप्रमुख काय काम करतो साहेब, मला अभिमान वाटला. दिली जबाबदारी 10 मतदार, किती छोटी जबाबदारी आहे, 10, 12, 15 मतदारांची जबाबदारी येणार आहे उपशाखा प्रमुखांकडे. ती दिलेली जबाबदारी साहेब मी 100% चोख बजावली. अनिल परमांच्या भाषेत सकाळी लवकर उठलो, ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि मी त्या मतदाराला घेऊन गेलो. वाटप मतदार निहाय एकेका माणसाचं करा, अजिबात काय माणसं सांघिक नको तिकडे. मी अरविंद सावंत, तुला काय करायचंय तर तुम्हाला मनोज जामसुतकरांना घेऊन जायचं, तू त्यांना घेऊन जा, मतदान कर आणि त्यांना स्टेशनवर सोडायचं तर सोडून ये, ती पूर्ण जबाबदारी करा. शिरीष कुमारांचं सांगितलं नाही, ह्यासाठी सांगितलं की आता मला नव्या पिढीतला शिवसैनिक असा दिसला पाहिजे, तुमचा जुना आहेच पण नवीन सुद्धा. आम्हाला आदित्यजी ज्या तडपेनं हा तरुण मुलगा उभ्या महाराष्ट्रात, मला सांगा, मी असं कंपॅरिझन म्हणून नाही सांगत आहे, सत्य आहे ते स्वीकार. उभ्या महाराष्ट्रात मला दाखवा की महाराष्ट्राचा उद्याचा उदय कोणाकडे दिसतो आपल्याला, उद्याचा अभ्युदय कोणाकडे दिसतो, उद्याचं नेतृत्व कोणाकडे दिसतं. उद्याचं नेतृत्व दिसतं आदित्य ठाकरेंकडे पाहून पाहतं, हे आमचं भविष्य आहे. ते माझ्या जरा जोरात होते ना तिथं पण, अरे आदित्य साहेब आगे बढ़ो, अरे आदित्य साहेब आगे बढ़ो. हे आमच्या शिवसेनेचं भविष्य नाही निव्वळ, हे माझ्या महाराष्ट्राचं भविष्य बसलंय स्टेजवर, लक्षात ठेवा. आणि त्या महाराष्ट्राच्या भविष्यासोबत आपण काम करतो तेव्हा आपण सुद्धा साहेब, तुम्ही 1 पाऊल धावलात ना, आम्ही 10 पाऊल तुमच्यासाठी धावू. हम तुम्हारे साथ है डायलॉग बरं आहे, पण मागे नका राहू. आगे बढ़ो हम तुम्हारे पीछे, मोटरसाइकिल पे पीछे भी कोई नहीं बैठा है, फिर भी आगे बढ़ो हम थोडे पीछे. असं होतं कामा नये. आणि म्हणून जी गोष्ट अनिल परमांनी सांगितली की मतदान करताना आमच्या सुशिक्षित लोकांकडनं मतदान होतं, एक आकडा तो अनिल परमांसाठी पण आहे आणि अभ्यंकरांसाठी पण आहे. फक्त एक सरळ रेषा काय वाकडं तिकडं डिझायनिंग काय करायचं नाही. आणि ते तुम्हाला सांगायला लागेल. तुम्ही ते ग्रॅज्युएट लोक येणार आहेत, तुम्ही सगळे पोस्ट ग्रॅज्युएट आहात, लक्षात ठेवा. मी कौतुक आहे मला, ते पोस्ट ग्रॅज्युएट लोकच ग्रॅज्युएट लोकांना घेऊन येतात बरोबर. आपण सगळे पोस्ट ग्रॅज्युएट, आपण ते काम कराल आणि यशस्वीपणे कराल. आजच्या या बैठकीतून मेळाव्यातून आपण दोन्ही उमेदवारांना सांगूया, यशस्वी व्हा, विजयी व्हा. आणि विजयी होऊन याच हॉलमध्ये तुमचा पुन्हा सत्काराचा कार्यक्रम आम्ही करू, एवढं तुम्हाला शब्द देतो. आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.